श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादिल लक्षम एक नित्य विमल मचल सर्वाधिसाक्षीभूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका. अनादिसिद्धा जगद्गुरु श्री स्वामी समर्थ. अनादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्र चालका अविनाशा. शेषनयना अनंतवेशा. अनामातीता अनंता. जया जयाजी गरुड वाहना. जया जयाजी कमललोचना. जया जयाजी पतित पावना. रमा रमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन. सरळ नासिका सुहास्य वदन. दंतपंक्ती कुदळकळ्या समान. शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे ते हरी. हेममय भूषणे साजिरी. कौस्तुभमणी विशेष. वस्तलांछनाचे भूषण. चेती प्रेमळ भक्तीची खुण. उदरी त्रिवेळी शोभायमान. त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती. मूळ चननी तेची पै. जानू पर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजती. कर कमलांची आकृती. रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर. सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्य शंखचक्र. चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर. विदुल्य ते सम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर. उभय जंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती. ज्यांच्या दर्शने पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित. सध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित. वर्णित वेद शिणले. 14 विद्या 64 कला. ज्याते वर्णित थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला. अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कवीवर. लिहू न शकले महिमावर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता. समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार. एकदंत फर्शधर. अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर. 64 कलांचे माहेर. रिद्धिसिद्धीचा दातार. भक्त पालक दयाळू. मंगल कार्याकरिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाणा. करीती ज्याच्या नामस्मरण. ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. दया मंगलासी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता. गुढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत होता. ती ब्रह्मासुता नमी येली. मूढमती ती अज्ञान. काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञानतिमिरनाशक. विद्याकानच्छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करोन सदिच्छा लाधे दिव्य ज्ञान. तेणे स जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी असता माता पितर. तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार. वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ. घेतली असे थोर आळ.
ती पुरविणारा दयाळ सद्गुरु राजा आपणची. मास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करून वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्य ते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होऊनी कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेद वचने. दिवसेदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावल्या तेणे सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोगा त्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोण्या कुळीत, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नाना भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून, आपल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, पर्य आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे जाहलो किंवा आफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिक म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खत्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणून लढी वाळ, पुरविता तू दयाळ दीन बंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेसी. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय, ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो. आता नमू साधु वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वास्थ्य सुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिलिये, ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कलिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियेले. ईश्वरा चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया निमित्त वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सदर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिधोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता, सद्गुण आदर करीती तयांचा. संस्कृत नसे गंध, मराठी ही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत नाणोनी आदर धरावाजी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडूनी चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञानी अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी, प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी
बदांजवळी करी प्रार्थना सप्रेम अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयासतेची पूर्ण अभागी. आता असत हे बोल पुढे कथा भुव अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्य मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तैसे ते जे कैसा सहस्त्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यदी राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुची तेथे घालीत असे. इति श्री स्वामी चरित्र साम्र नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोद प्रथम अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. पहिला अध्याय समाप्ती.